हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे अद्रकचा एक तुकडा घेतला आहे, मिडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे, एक बटाटा घेतलेला आहे मिडियम साईजचा, एक टमाटा घेतला आहे आणि वाटाणे घेतलेले आहेत. बघा हे फ्रेश वाटाणे आहेत, ओले वाटाणे. आणि कोथिंबीर घेतली. ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर आपल्याला छान आता बारीक चिरून घ्यायची मैत्रिणींनो. खूप झटपट होणारी रेसिपी आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये जरा पण स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने करते ते. तर चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर पाहू शकता आपली कोथिंबीर छान बारीक चिरून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, मीडियम साईजचा हे कांदा आहे, आपल्याला हे पातळ असा उभा कट करून घ्यायचा आहे. बघा असं पातळ उभा कापून घ्यायचा आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी, अगदी 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि खूप छान आहे. तर अशा पद्धतीने मी उभा कांदा कापून घेतला आहे. बघा थोडासा असा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला तो कांदा, म्हणजे त्याच्या पाकळ्या मोकळ्या होतात. अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला इथे बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्यात. अगदी छोट्या छोट्या बटाट्याच्या फोडी करायच्यात. तुम्हाला जर वाटलं मोठ्या मोठ्या करायच्या तर मोठ्या पण तुम्ही करू शकता, पण मी इथे लहान लहानच करून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने. आणि एकदा ह्या पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्की करून पहा मैत्रिणींनो. खूप झटपट होणारी आहे आणि टेस्टी पण होणारी आहे. तर सर्व बटाटा कापून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला हे मीडियम साईजचा टमाटा, तो पण छान बारीक कापून घ्यायचा आहे. त्यातल्या बिया काढून घ्यायच्यात आपल्याला टमाट्याच्या. तर पाहू शकता टमाटा कापून झालेला आहे. कांदा, लसूण, अद्रक आणि थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत. हे सर्व घेतले मी. इथे एक तांदूळ घेतलेले, एक डबा मी. पाहू शकता हे तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण पावडर वगैरे असते. तांदूळ स्वच्छ मी धुवून घेतलेत. पाहू शकता. आता हे साईडला ठेवायचे आणि गॅस कवळायचे. तर इथे गॅस पेटून घ्यायचे आपल्याला. गॅसवर कुकर ठेवून घेणार आहे मी छोटा. आणि कुकर आपला छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. बघा मी ते साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेते. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडल्याच्या नंतर जिरं टाकायचे आपल्याला अर्धा चमचा. जिरं पण छान फुललं ना, त्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे. तुम्ही लसूण ठेचून पण टाकू शकता, मी इथे बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर शेंगदाणे टाकून द्यायचे. बघा शेंगदाणे कसं मैत्रिणींनो दाताखाली आले की छान वाटतात. मीडियम साईजचा कांदा मी चिरून घेतलेला उभा, तो टाकून दिला आहे. हे सर्व आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो. छान परतून झाले की ह्याच्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचे आपल्याला. मीडियम साईजचा एक टमाटा मी बारीक चिरून घेतलेला, तो टाकून दिला आहे. टमाटा कांदा तेलावर छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने. त्यानंतर वाटाणे आणि बटाटे ते पण आपल्याला टाकून द्यायचेत. अद्रक टाकून दिले मी किसून घेतलेलं. तुम्ही अद्रक मिक्सरला वाटून पण टाकू शकता किंवा असं किसून पण टाकू शकता. हे सर्व टाकून झाल्यावर छान मिक्स करून घ्यायचे. 1 चमचा छोटा हळद टाकून घेतली मी. त्यानंतर कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकलेत. आणि भाताचा मसाला आहे मैत्रिणींनो, बिर्याणी भाताचा
1 चमचा टाकला आहे, धना पावडर 1 चमचा टाकली आणि हे मसाले छान तेलावर परतून घ्यायचे। पाहू शकता अशा पद्धतीने मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, जेवढा भात असेल तेवढे मसाले तुम्ही इथे अंदाजे टाकू शकता। बेडगी मिरची पावडर कलरची 1 चमचा टाकलेला आहे आणि हे छान मसाले परतून घ्यायचेत आपल्याला। परतून झाल्यावर आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचेत। बघा स्वच्छ तांदूळ मी धुवून घेतलेले ते टाकून दिलेले आहेत आणि हे तांदूळ पण आपल्याला ह्या मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायचे। 1-2 मिनिटं छान परतून द्यायचे। मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। 1 डब्बा तांदूळ होतं, मी तिथे 2 डब्बे पाणी टाकून घेतले। बघा 2 डब्बे पाणी टाकले ना परफेक्ट भात आपला मोकळा सुटसुटीत होतो। हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने। त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची। बघा भरपूर सारी कोथिंबीर मी चिरून घेतलेली ती टाकून दिलेली आहे आणि परत एकदा वर खाली करून घेतले आणि तूप टाकायचे आपल्याला 1 चमचा। तुपाने कसे भाताला खूप छान टेस्ट येते। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ टाकून झाल्याच्या परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला एकदा परत भात छान मिक्स करायचे आणि झाकण लावून घ्यायचे कुकरचं। आणि आपल्याला ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात मैत्रिणींनो। कुकर थंड झाला की मी तुम्हाला दाखवते भात आपला। तर पाहू शकता कुकर आपला थंड झालेला आहे। तर आपण झाकण खोलून पाहूया। अगदी झटपट रेसिपी होती मैत्रिणींनो, बिलकुल पण टाइम लागत नाही। नक्की करून पहा। पाहू शकता कोथिंबीर टाकून घ्यायची वरून आपल्याला, म्हणजे भात दिसायला पण खूप छान दिसतो आणि खायला पण टेस्टी लागतो। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला भात हो। पाहू शकता मस्त असा वाटाणा भात आपला झालेला आहे हो। वाटाणे भाताची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा पद्धतीने वाटाणा भात तुम्ही करून पहा। खूप सगळ्यांना आवडेल घरामध्ये, एवढा टेस्टी होतो। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।